नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आणि आकाश दोघेजण जेलमधून पळून जात असतात. तेवढ्यातच दोन हवालदार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण इथे आकाश पाण्याचा पाईप घेतो आणि त्या दोघांच्या तोंडावरती पाणी मारायला सुरुवात करतो आणि आधी भूमीला तिथून पळून जायला सांगतो आणि नंतर स्वतःही पळून जातो. ही गोष्ट आता अपूर्वाला समजलेली असते. अपूर्वाला भयंकर राग आलेला असतो. ती म्हणत असते की दोन इथे अट्टल गुन्हेगार जेलमधून पळून जातात आणि तुम्हाला कुणाला काही माहितीसुद्धा नाही. तुम्ही इथे काही झोपा काढत होतात की काय? बाहेर जर मीडियामध्ये किंवा आपल्या वरिष्ठांना समजलं की दोन गुन्हेगार इथून पळून गेलेत, तर आपली किती नाचक्की होईल याचा विचार तुम्ही केलात का? 2 तास, फक्त 2 तास देते तुम्हाला त्या दोघांना पकडून आणायचं आणि जेलमध्ये पुन्हा बंद करून ठेवायचं. जर तसं केलं नाहीत, तर तुम्हाला सगळ्यांना मी एकाच वेळी सस्पेंड करेन. कळलं तुम्हाला? माझं तोंड बघत इथे उभे राहू नका. चला लवकरात लवकर कामाला लागा. अजून पोलीस फोर्स हवी असेल तर ती सुद्धा मागवा आणि त्या दोघांना शोधून काढा. नाहीतर तुम्हाला सस्पेंड करून टाकेन, असं अपूर्वा आता म्हणालेली असते. तेव्हा सगळेजण पटापट कामाला लागतात. अपूर्वा म्हणते की चव्हाण, तुम्ही एक काम करा. इथे आता महाजन घरामध्ये जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्यांचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून ठेवा. जेव्हा जेव्हा आकाशभूमी त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की आकाशभूमी कुठे आहेत ते. तेव्हा अपूर्वा म्हणते, खरं तर माझी चूक आहे. मी त्यांना इथे एवढं हलक्यात घ्यायला नको होतं. ते दोघेजण पळून जाण्याचा प्रयत्न करतील असा मी कधी विचारच केला नव्हता. माझं चुकलं. मी त्यांच्याकडे जरा दुर्लक्षच केलं. त्यानंतर आकाशभूमी आता पळून बाहेर आलेले असतात. तेव्हा भूमी आकाश म्हणत असतात की लवकरात लवकर आपण आता कुणाजवळ तरी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे आता गायकवाड सर तर नाही आहेत, पण आपल्याला कुणाची तरी मदत घ्यावीच लागेल. बलदेव दादाला फोन करावं लागेल, कारण आपल्याला पळून येणं गरजेचं होतं. कायद्याचं उल्लंघन केलं असलं तरीसुद्धा रागिनी आत्या बाहेर मोकाट फिरते. तिला पकडणं गरजेचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी आता कुणाची तरी मदत घेत असतात, कारण त्यांना मोबाईल हवा असतो फोन करण्यासाठी. आणि तेव्हा इथे दोघे जण एका दुकानाजवळ येतात आणि म्हणतात की दादा, आम्हाला जरा फोन मिळेल का? आम्हाला एक फोन करायचा आहे. तेव्हा दादा म्हणतात, तुम्ही नंबर सांगा, मी तुम्हाला फोन करून देतो आणि जा आतमध्ये दुकानामध्ये बसा. तिथे लाल रंगाची बाटली आहे, त्यातलं पाणी प्या. आणि तेव्हा इथे भूमी आकाश दोघे जण दुकानामध्ये जातात. तेव्हा ते दादा बाहेरून आता दुकानाचं शटर बंद करतात. भूमी म्हणते, हे काय करताय तुम्ही? दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. तरीसुद्धा तो माणूस काही दरवाजा उघडत नाही. तो इथे आता पोलीस स्टेशनमध्ये कंट्रोल रूमला फोन करतो आणि म्हणतो, हॅलो कंट्रोल रूम, आकाश महाजन आणि भूमी महाजन या दोघांना तुम्ही अरेस्ट केली होती ना? मग ते दोघे जण पळाले कसे काय? ते दोघे जण माझ्या दुकानामध्ये बसलेत. तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि त्यांना अरेस्ट करा. मी त्यांना डांबून ठेवलेलं आहे. तेव्हा कंट्रोल रूममधून अपूर्वाला ही माहिती देण्यात आलेली असते. लोकेशन ट्रेस केलेलं असतं आणि ते अपूर्वाला पाठवलेलं असतं. अपूर्वा म्हणते, चव्हाण, आकाशभूमी यांचं लोकेशन ट्रेस झालंय. चला लवकरात लवकर एका दुकानामध्ये त्यांना पकडायला जायचंय. तेव्हा इथे पोलिसांच्या गाडीमधून अपूर्वा आणि संपूर्ण टीम तिथे पोहोचलेली असते. तेव्हा आता आजूबाजूला बघितलं जातं, आकाशभूमी पळून गेलेले असतात. तेव्हा इथे चव्हाण म्हणतात, हे काय झालं तुम्हाला? तेव्हा इथे तो माणूस आता सांगत असतो की भूमी इथे वाचवा, मला वाचवा, असं ओरडत असते. आणि तेव्हा इथे दुकानदार काही दुकानाचं शटर उघडायला तयार नसतो. तेवढ्यातच तिथे काही माणसं येतात आणि म्हणतात, कोण आहे आतमध्ये? कुठली बाई आहे का? कुणी मुलगी आहे का? तुम्ही कुठल्या मुलीला डांबून ठेवले? तिच्यावरती काय अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न आहे की काय तुमचा? तेव्हा दुकानवाले काका म्हणतात, नाही नाही, असं अजिबात काही नाही आहे. तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. आतमध्ये फक्त एक बाई नाही आहे, तर तिचा नवरासुद्धा आहे. तेव्हा एक लेडीज म्हणते, अहो पण मगापासून फक्त एक बाईच आवाज देते, त्या जेंट्सचा आवाज का येत नाही आहे? नक्कीच तुम्ही काहीतरी खोटं बोलताय, लपवण्याचा प्रयत्न करताय. आम्हाला शटर उघडून दाखवा. आतमध्ये नक्की बाई आहे की तिचा नवरा आहे ते सुद्धा आम्हाला बघायचं आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो, अहो प्लीज तुम्ही शटर उघडू नका. ते गुन्हेगार लोक आहेत, त्यांना मी डांबून ठेवलंय. पोलीस आता थोड्या वेळात इथे पोचतीलच. तेव्हा इथे असलेले लोक काही ऐकत नाही. ते शटर उघडा म्हणून शटर उघडायला सांगतात. त्याच्यामधून भूमी आणि आकाश दोघेही आता पळून जातात.
तेव्हा आकाशचा हात त्या गुंड लोकांनी आता पकडून ठेवलेला असतो त्या दुकानदाराने. तेव्हा आकाश त्याच्या नाकावरती फाईट मारून तिथून आता पळून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो अशा पद्धतीने इथे आता दुकानदाराला चकवा देऊन भूमी आकाश तिथून पळून गेलेले असतात. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, "ठीक आहे, तुम्ही एक काम करा, चव्हाण यांना हॉस्पिटलला घेऊन जा, त्यांच्यावरती ट्रीटमेंट करायला सांगा. आणि पाटीलबाई, तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर पोलीस फोर्स वाढवा आणि आकाश आणि भूमी जिथे कुठे असेल ना, तिथून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांचं लोकेशन आपल्याला सहजरित्या ट्रेस करता येणार आहे. घरातल्या कुणाला ना कुणाला तरी ते कॉल करतीलच, तेव्हाच आपण त्यांना पकडायचं." तेव्हा प्रेक्षकांनो, ही पौर्णिमाने बातमी रागिणीला दिलेली असते की आकाश आणि भूमी दोघेजण जेलमधून पळालेले आहेत. रागिणी म्हणते, "पण हे कसं शक्य आहे? ती अपूर्वा काय झोपा काढत होती का? इतके कष्ट करून आपण आकाश भूमी यांना त्या अपूर्वाजवळ पकडून दिलं आणि त्या अपूर्वाने काय केलं? त्यांच्यावरती तिला लक्षसुद्धा ठेवता आलं नाही. ते दोघेजण आता माझ्यापर्यंत पोचण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. जर सगळ्यांना कळलं की मी जिवंत आहे, तर त्यांच्यावरती लागलेले सगळे आरोप हे आता फेटाळले जातील. तेव्हा काहीही झालं ना, तरीसुद्धा पोलीस त्यांच्यापर्यंत पोचायच्या आधी आपल्याला पोचायला हवं आणि त्यांचा कायमचा खेळ संपवायला हवा." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण महाजन बंगल्याच्या बाहेर आलेले असतात, लपून बसलेले असतात. तेव्हा इथे अपूर्वा पौर्णिमाला फोन करते आणि म्हणत असते, "पौर्णिमा, मी तुला नवीन प्रॉपर्टी पेपर तयार करायला सांगितले होते, ते तू केलेस का?" तेव्हा तिथे पौर्णिमा म्हणत असते की हो, नवीन प्रॉपर्टी पेपर तयार केलेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी दोघेजण आता लपून छपून बघत असतात. तर तिथून बलदेव त्यांना येताना दिसत असतो. अपूर्वा म्हणत असते की आकाश, आपल्याला आपल्या कुठल्या तरी माणसाची हेल्प तर घ्यावीच लागणार आहे. आपण दोघेजण काही नाही करू शकत. कारण सगळ्या लोकांना आता माहिती आपण दोघेजण जेलमध्ये गेलो होतो आणि आपण तिथून बाहेर आलोय. तेव्हा कुणी ना कुणीतरी अपूर्वाला माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. त्या दुकानवाल्याने दिला तसा. तेव्हा आपल्याला कुणीतरी हेल्पिंग हँड हवंय आणि आपण बलदेवलाच हाताशी धरू शकतो. तेव्हा बलदेव म्हणत असतो की गायकवाड सरसुद्धा नाही आहेत, जे माझी मदत करतील. तेव्हा रागिनी पटवर्धनला शोधण्यामध्ये आता मला माझ्या लेवलवरतीच काम सुरू करायला हवं. तेव्हा बलदेव आता त्यांच्या दिशेने येतच असतो, पण तेवढ्यातच अपूर्वाची गाडी त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, "बलदेव, काय रे, कुठे जातोयस?" बलदेव म्हणतो, "काही नाही, इथेच माझं एक छोटंसं काम होतं, तेव्हा जात होतो." तेव्हा अपूर्वा म्हणते, "अरे मग गाडी न्यायची ना?" बलदेव म्हणतो, "गाडी कशाला नेऊ? तिथे पार्किंगला जागा नसते, म्हणून मी चालतच जात होतो. पण काही हरकत नाही, तू जर आता आली आहेस तर चल, दोघेजणं सोबतच जाऊया. मी नंतर माझ्या कामासाठी बाहेर जाईन." तेव्हा इथे आता अपूर्वा जाता जाता त्या पोलिसांना, हवालदारांना खुणावते. याचा अर्थ भूमीच्या लक्षात आलेला असतो. तेव्हा इथे अपूर्वा आता बलदेव बरोबर आतमध्ये जात असते. पण इथे अपूर्वाने पोलीस पहारा ठेवण्यासाठी त्या हवालदारांना उभं केलेलं असतं. कारण आकाश भूमी आता जाऊन जाऊन कुठे जाणार, घरीच येणार हे अपूर्वाला माहिती असतं आणि म्हणूनच तिने पोलिसांना पहारा देण्यासाठी तिथे बसवलेलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणते, "आकाश, तू बघितलंस ना, अपूर्वाने पोलिसांना मुद्दामून आणले बंगल्याच्या बाहेर पहारा देण्यासाठी. कारण आपण बंगल्यामध्येच कुणाला तरी भेटायला येऊ हे तिला माहिती होतं आणि म्हणून तिने हे सगळं मुद्दामून केले. तेव्हा आपल्याला आता काहीतरी करून इथून आता आपल्याला आता जावं लागेल आणि बलदेवदादाला फोन करावा लागेल. त्याला फोन करूनच सांगावं लागेल की आपण जेलमधून पळालो आणि त्याच्या मदतीची आपल्याला गरज आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, पण आपल्याकडे तर फोनच नाही आहे. आपले फोन दोघांचे सुद्धा आतमध्ये आहेत. एकाचा तरी फोन भेटला असता तरी कॉन्टॅक्ट करता आला असता. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण आता कुणाचा तरी फोन घ्यायला पाहिजे, मदत घ्यायला पाहिजे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, ते बघ, त्या रिक्षामध्ये तो माणूस जो झोपलाय ना, त्याच्या खिशामध्ये फोन आहे. तू एक काम कर, त्यांचा फोन काढून घे आपल्याला. आपण नंतर त्यांना फोन देऊ आणि आता सध्या तो फोन काढून घे आणि आपण बलदेव दादाला फोन करूया. मी तिथे थांबते, तू तिथे लवकर ये, आडोशाला उभं राहून बोलू. तेव्हा तिथे रिक्षावाले काका आता झोपलेले असतात. तेव्हा आकाशला खरं तर तसं करायचं नव्हतं प्रेक्षकांनो, पण आता त्यांचासुद्धा नाईलाज आहे. त्यांना स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे. म्हणून त्या रिक्षावाल्याचा फोन घेऊन आकाशभूमी आता बाजूला येतात. तेव्हा बलदेवचा नंबर आता डायल केलेला असतो आणि बलदेवला फोन केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेवचा फोन आता वाजत असतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, "काय रे, कुणाचा फोन आहे?" तेव्हा बलदेव म्हणतो, "काय माहिती नाही, अननोन नंबरवरून फोन आहे."
तेव्हा ती म्हणते मग उचल ना. तेव्हा बलदेव आपल्या मनामध्ये म्हणतो की अपूर्वा मला का फोर्स करते फोन उचलायला, काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा बलदेव आता म्हणत असतो की नाही नको, अननोन नंबरवरून आलेले फोन मी उचलत नाही. तेव्हा अपूर्वा म्हणते अरे कधी कधी अननोन नंबरवरून आलेले फोनच महत्त्वाचे असतात, ते उचलायचे असतात. तेव्हा आता इथे बलदेवला फोन केल्यानंतर त्याचा नंबर ट्रेस केलेला असतो. तेव्हा कंट्रोल रूममधून अपूर्वाला फोन येतो आणि ते सांगतात की अपूर्वा मॅडम, बलदेव सरांच्या मोबाईलवरती अननोन नंबरवरून फोन येतोय, ते लोकेशन तुम्हाला पाठवून देतो. तेव्हा इथे आता बलदेव फोन उचलतो आणि म्हणतो कोण बोलतंय. तेव्हा तिकडून आता आकाश बोलायला सुरुवात करतो. आकाश म्हणतो बलदेव, मी आकाश बोलतोय. मी जेलमधून मी आणि भूमी आम्ही पळालोय. रागिनी आत्या जिवंत आहे, तिला पकडणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही दोघेजणं पळून बाहेर आलोय. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. बलदेव तू ऐकतोयस ना. अरे मी आकाश बोलतोय. तेव्हा बलदेव म्हणत असतो हॅलो कोण बोलतंय. हॅलो आवाज येत नाही आहे, कोण बोलतंय. असं आता बलदेव मुद्दामून म्हणत असतो. बलदेवने आकाशचं सगळं बोलणं खरं तर ऐकलेलं असतं, पण तो इथे अपूर्वाला काही कळू नये म्हणून आवाज येत नाही आहे, आवाज येत नाही आहे असं म्हणत असतो. तेव्हा आकाश बोलत असतो अरे मी आकाश बोलतोय. बलदेव तू ऐकतोयस ना. मी जेलमधून पळालोय. अरे आम्हाला मदतीची गरज आहे तुझ्या, रागिनी आत्याला पकडण्यासाठी. तेव्हा इथे अपूर्वा त्याच्या हातातून फोन खेचून घेते आणि म्हणते हॅलो कोण बोलतंय, कोण बोलतंय सांगा ना. तेव्हा इथे आकाशने फोन कट केलेला असतो. तेव्हा इथे आता अथर्वला राग येतो, म्हणजे बलदेवला राग येतो. बलदेव म्हणतो हे काय केलंस तू अपूर्वा, मी बोलत असताना माझ्या हातातून फोन का खेचून घेतलास तू. तेव्हा इथे भूमी म्हणते काय झालं आकाश. तेव्हा आकाश म्हणतो अगं काही नाही, बलदेवला आवाज जात नाही आहे वाटतं, इथे नेटवर्क नाही आहे, आपल्याला आता दुसरीकडे जाऊन बोलावं लागेल. तेव्हा बलदेव म्हणत असतो अपूर्वा, तू माझ्या हातातून फोन खेचून का घेतलास. अपूर्वा म्हणते अरे असं काय करतोयस, मला वाटलं तुला कोणीतरी त्रास देते अननोन नंबरवरून, म्हणून मी माझ्या लेवलने हँडल करत होते. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो अपूर्वा यापुढे माझ्या हातातून माझा फोन खेचून घ्यायचा नाही, कळलं तुला. माझ्या लढाया मी माझ्या लेवलने हँडल करू शकतो. माझ्या लढाया मी व्यवस्थित लढू शकतो. मला सुद्धा कुणाच्या मदतीची गरज नाही आहे, कळलं ना. मला अजिबात नाही आवडणार मी फोनवरती बोलत असताना कुणी माझ्या हातातून फोन हिसकावून घेईल, कळलं तुला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वाला बलदेवने चांगला धडा शिकवलेला असतो आणि त्यानंतर अपूर्वा आणि इथे पौर्णिमा दोघीजणी भेटलेल्या असतात. पौर्णिमाने अपूर्वाला कॉल करून बोलावून घेतलेलं असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा पौर्णिमाला भेटायला जाते. जाता जाता ती चेक करत असते ज्या ठिकाणावरून इथे आता बलदेवला फोन आलेला असतो, त्या लोकेशनवर अपूर्वा पोचलेली असते. तेव्हा आकाशभूमी तिथे उभे असतात. अपूर्वाला बघून दोघेही तिथून पळ काढतात. त्यानंतर अपूर्वा लोकेशन बघत बघत आता रिक्षामध्ये चेक करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो आजूबाजूला चेक करत असते, पण आकाशभूमी दोघेही तिथून आता पळून गेलेले असतात. तेव्हा इथे पौर्णिमाला भेटायला अपूर्वा आलेली असते. अपूर्वा म्हणते काय गं पौर्णिमा, का बोलवलंस इथे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते कारण कामच तसं आहे, तुझ्या भल्याचं काम आहे. तुला प्रॉपर्टीच्या पेपरवरती आता इथे बलदेवची सही घ्यायची आहे ना, म्हणून मी एक काम केले. सहजासहजी बलदेव काही सही देणार नाही हे तुला पण माहिती आहे आणि मलाही, म्हणूनच मी या मुलांना इथे बोलावले. आता तुला सहजरित्या या पेपरवरती बलदेवच्या सह्या मिळवता येतील, कळलं तुला. तेव्हा मी सांगते फक्त तसं कर. तेव्हा दोन मुलांच्या हातामध्ये इथे पॅड असतात आणि त्याच्यामध्ये काही पेपरसुद्धा लावलेले असतात. तेव्हा पौर्णिमा इथे अपूर्वाला म्हणते मी फक्त सांगते तसं कर, म्हणजे तुला बलदेवच्या सह्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती मिळतील. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये भूमीने पौर्णिमाला कॉल केलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की पौर्णिमा बलदेव दादाला एक मेसेज द्यायचा आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की तू बोल ना भूमी, तू काय बोलायचं आहे ते बोल, मी बलदेवला मेसेज नक्की देईन. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, मी तुला लोकेशन पाठवते, त्या लोकेशनला येऊन भेट. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणते ठीक आहे. तेव्हा पौर्णिमाला आता माहिती मिळालेली असते. तेव्हा रागिनी म्हणत असते की स्वतःच आपल्या तावडीमध्ये फसले. त्यांना माहिती कुठे आहे मूर्ख माणसांना की आपण दोघींनी हात मिळवणी केली आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिनी म्हणत असते की येऊ दे, आता पोलीस त्यांच्याजवळ पोचण्याआधी आपण तिथे पोचू आणि त्यांना कायमचं संपून टाकू. एकदा का आकाशभूमी कायमचे गेले की मग आपल्याला अडवणारं कुणीच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिनीने हा सगळा प्लॅन तयार केलेला असतो भूमी आकाशला मारण्यासाठी. तेव्हा गोडाऊनमध्ये भूमी आकाश त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा रागिनी हातामध्ये पिस्तूल घेऊन तिथे आता आलेली असते आणि आकाशभूमी तिथे आल्यानंतर त्यांच्यावरती नेम धरून आता उभी राहिलेली असते.
आणि त्याच बाजूला पौर्णिमा लपून बसलेली असते. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, आकाश भूमी यांना मारण्यासाठी पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणी आता प्रयत्न करत असतात.